महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती सोहळ्यासाठी परभणीत हजारो भीमसैनिक आपल्या उद्धारकर्त्या महामानवास अभिवादन करण्यासाठी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ उपस्थित होता। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष अशोकराव कांबळे यांनी ध्वजारोहण केले, तर पूज्य भंते पी धमानंद यांनी उपस्थित भीम अनुयायांना त्रिशरण व पंचशील दिले। समता सैनिक दलाच्या वतीने मेजर आनंदा बेर्जे यांनी मानवंदना दिली। यावेळी DI खेडकर, विश्वनाथ जोडपे, VV वाघमारे, सुनील पवार, MM बरे, कचरूदादा गुडबोले, SS साळवे, शिवाजी वावळे, DN बहादुरे, नागसेन हत्तीआंबेरे, सुधीर साळवे, शाहीर नामदेव लहाडे, शाहीर प्रेमदास पुणगे, रानूबाई वायवळ, BS सहजराव, प्रवीण कनकुटे यांच्यासह परभणी शहरातील हजारो भीम अनुयायांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। एक महत्त्वपूर्ण सूचना, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महोत्सव मोठ्या हर्षा उल्हासामध्ये स्मृतीच्या साजरा करण्यात आली। त्याबद्दल प्रथमतः मी तमाम भारतवासियांना व परभणीवासियांना महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो। बाबासाहेब म्हणाले होते, मताचा मिळालेला अधिकार हे तुमच्या मुक्तीचे साधन आहे। मताचा मिळालेला अधिकार हे तुमच्या मुक्तीचे साधन आहे। मुक्ती मिळालेले साधन जर तुम्ही पैशावर विकाल तर तुमच्यासारखे आत्मघातकी, समाजद्रोही, मूर्ख तुम्ही। यासाठी बंधूंनो आणि बहिणींनो, कोणत्याही स्थितीत तुम्हाला मिळालेला हा अधिकार पैशावर विकू नका, अशी नम्र सूचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 26 जानेवारी 1937ला नाशिक या ठिकाणी केलेली आहे। आमचे सच्चे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत असेलच आपल्या हिताचा लढा देतील, म्हणून आपण कुठपर्यंत जागृत आहोत माझ्या संस्थेच्या वतीने मी असं नमूद जाहीर करतो की आपण भावनिक होऊन व चंगळवादाच्या पाठीमागे न लागता बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि संविधानाचा अधिकार हे आपण तंतोतंत जपावा। हीच आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अभिवादन ठरेल। नाहीतर नुसता देखावा आहे हा। वेगळी नकली लोक निर्माण झालेले आहेत, दलालांची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे। तर मी तमाम बौद्ध बांधवांना विनंती करतो की सत्य सत्यच असते, बुद्धांनी सुद्धा अंतिम सत्य सांगितलेले आहे। ते पुन्हा एक बार जयंतीच्या दिनानिमित्त मी तमाम भारतवासीय, परभणी शहरातील, जिल्ह्यातील सर्वांना पुन्हा एक बार संस्थेच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। सभेचा जिल्हा अध्यक्ष परभणी उत्तर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आज परभणीमध्ये बौद्ध महासभेतर्फे आयोजित केलेली आहे। त्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। पहिली जयंती जनार्दन रणपिसे यांनी 14 एप्रिल 1928 पहिली जयंती बाबासाहेब हयात असताना साजरी केलेली आहे आणि तेव्हापासून हा जयंती पहिला वाढदिवस त्यांचा होता आणि तेव्हापासून हा जयंतीला सुरुवात झाली। बाबासाहेबांनी 32 डिग्र्या पदार्पण केलेल्या आहे, मिळवलेल्या आहे 32 डिग्र्या। त्याच्यानंतर 24 म्हणजे 24 तासाचा दिवस राहत असतो, 24 तासाचा एक दिवस राहतो, तसा 24 हे जसे महात्मा गांधीला महात्मा ही पदवी मिळालेली आहे तसे 24 पदव्या बाबासाहेबांना मिळाले। आणि तसेच त्या अमेरिकेनं 14 एप्रिलपासून त्यांना शिक्षण हा दिवस साजरा करावा असा त्यांनी जाहीर केलेला आहे आणि म्हणून हा सगळा जग त्यांना बाबासाहेबांना ओळखतात। सर्व जगामधील उत्तम म्हणलं तर बाबासाहेब आहे। त्याच्या जयंतीनिमित्तानं हे सर्व भारतीय बौद्ध महासभेतर्फे या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपली अशीच प्रगती वाढतो ही सदिच्छा
व्यक्त करून माझे दोन शब्द विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा त्रिवार अभिवादन. तसेच सर्व या ठिकाणी परभणीकर यांना माझा सर्वांना जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती निमित्ताने सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम. सर्व भीमसैनिकांना सह्याद्रीच्या वाघाचा क्रांतिकारी जय भीम. या ठिकाणी अखंड विश्वाचे विश्वरत्न व भारताचे भारतरत्न तुम्हा आम्हा सर्वांचे बाप परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक 134व्या भीम जयंती निमित्त परभणी जिल्हा आंबेडकर चळवळ व माझा सह्याद्री फाउंडेशन मित्र परिवार या सर्वांच्या वतीने आपणास भीम जयंतीच्या लाख शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वांनी जसं बाबासाहेबांनी सांगितलेले शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश आपण जनमानसामध्ये या भीम जयंती निमित्त पसरवण्याचं काम करायला पाहिजे. आपण जसे बाबासाहेबांचे अनुयायी आहोत त्याच पद्धतीने आपण या जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे सुद्धा पाईक आहोत. तसाच शांततेचा मार्ग आपण या भीम जयंती निमित्त 134व्या भीम जयंती निमित्त अनुकरावा व येणारी ही भीम जयंती रात्रीची मिरवणूक अतिशय शांततेमध्ये थाटामाटामध्ये आणि व्यसनमुक्त होऊन एक आगळा वेगळा आदर्श परभणी जिल्ह्याने या महाराष्ट्रामध्ये घालून द्यायला पाहिजे, करून द्यायला पाहिजे अशी मी तथागताचरणी प्रार्थना करतो. आणि सगळ्यांना परत एकदा 134व्या भीम जयंतीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. क्रांतिकारी जय भीम. क्रांतिकारी जय भीम. आज महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाच्या अथांग सागर आम्हा तुम्हाचे सर्वांचे भारतीयाची कैवारी आज त्यांच्या 134व्या जयंती निमित्त तमाम देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय भारत, जय संविधान. तमाम भीम शाहिरांच्या वतीनं सर्व भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मंगल कामना. आणि बाबासाहेबांची जयंती आपण त्याच उत्साहानं आणि वैचारिक रूपानं साजरी करावी असं आवाहन करतो. जय भीम, जय बुद्ध. भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं सर्व देशवासियांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. येणारी जयंती किंवा पुढील काळ आपल्यासाठी अतिशय चांगला जावो हीच सदिच्छा. धन्यवाद. जय भीम. विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची 134वी जयंती परभणीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत असताना सर्व भीमसैनिकांना क्रांतिकारी सप्रेम जय भीम करून आजच्या दिनी 2 शब्द परभणीच्या शाहिरांतर्फे मी आपल्या समोर वाढत आहे. कृपया लक्ष असू द्या. हे जयंती दिना ही तुला प्रार्थना, हे जयंती दिना ही तुला प्रार्थना, या दिनी होऊ दे भीम जन्म पुन्हा, या दिनी होऊ दे भीम जन्म पुन्हा, हे जयंती दिना ही तुला प्रार्थना, या दिनी होऊ दे भीम जन्म पुन्हा, या दिनी होऊ दे भीम जन्म पुन्हा. एका ताटावरी एका पाटावरी, अरे एका ताटावरी एका पाटावरी, भाऊ भाऊ पुन्हा होऊ दे भोजना, भाऊ भाऊ पुन्हा होऊ दे भोजना, हे जयंती दिना ही तुला प्रार्थना, या दिनी होऊ दे भीम जन्म पुन्हा, या दिनी होऊ दे भीम जन्म पुन्हा. जय भीम, जय भारत, जय भीम.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त तमाम भारतीय जनतेला या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। मी अविनाश केळबा बनाटे, पोलीस उपनिरीक्षक, शहर वाहतूक शाखा, परभणी। मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। माझ्या पोलीस खात्यातर्फे माझे पोलीस अधीक्षक परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, माझे DYSP डंबाळे साहेब, भाईसाहेब बेले साहेब यांच्यातर्फे व शहर वाहतूक शाखे यांच्यातर्फे सर्वांना जयंतीच्या खूप शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकर यांची सगळ्या जगभर मोठ्या थाटामाटात जयंती साजरी होत आहे आणि म्हणून म्हणत आहे आमच्या नंद साहेबाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी माझा आवाज चलत नाही तरी देखील आली भीम जयंती लखलखली धरती, आली भीम जयंती लखलखली धरती, आली भीम जयंती लखलखली धरती, छाती ठोकई देतो ग्वाही, अशी जयंती कुणाची नाही, अशी जयंती कुणाची नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय राज्यघटनेचा बहुत बढ़िया दादा। अहो भीम जयंती लय भारी होते जगात या न्यारी, अहो भीम जयंती लय भारी होते जगात या न्यारी, घरात केली साजरी, पण सारे विश्व हे बाबासाहेबांना वंदन करी, सारे विश्व हे बाबासाहेबांना वंदन करी, सारे विश्व हे बाबासाहेबांना वंदन करी।